लग्नात ती गाणं गात होती, लोक नाचत होते, पण जेव्हा तिने त्या लोकांच्या पायाकडे बघितलं ते माणसांचे नव्हते. ती ज्या महालात गाणं गात होती तो काही वर्षांपूर्वी जळून खाक झाला होता आणि आता अस्तित्वातच नव्हता. तिला माहितीच नव्हतं ती ज्या लोकांमध्ये गाणं गाते ते लोक. साल 1997 कुवेतच्या त्या रखरखीत वाळवंटातून नूरा आणि तिच्या बँड मेंबर्सच्या गाड्या पुढे सरकत होत्या. त्या काळात GPS, मोबाईल फोन काहीच नव्हतं. त्यांच्या गाड्या त्या रहस्यमय माणसाने दिलेल्या पत्त्यानुसार जात होत्या. त्यांनाही नव्हतं माहिती ते नेमके कुठे जात आहेत, पण असं दरवेळेस नव्हतं होत. नूरा अल तकादा कुवेत मधली खूप फेमस सिंगर होती. वेगवेगळ्या कार्यक्रमात तिला गायला बोलवलं जायचं. असंच एका लग्नात गाऊन ती रात्री उशिरा घरी परतली होती. तेवढ्यात घरातल्या लँडलाईनची घंटी वाजली. नूराने फोन उचलला. पलीकडून एक माणूस एकदम जुन्या अरबी भाषेत बोलत होता. म्हणजे जर 1901च्या काळातला माणूस आता तुमच्याशी मराठी भाषेत बोलल्यावर केवढा फरक असेल, तेवढा फरक होता. समोरून बोलणाऱ्या माणसाने नूराला कुवेतच्या वाळवंटाच्या बाहेर लग्नात गाण्यासाठी विचारलं. नूराने तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये डायरी काढली, तारखा चेक केल्या आणि म्हटलं हो मी फ्री आहे. पण जेव्हा नूराने लग्न कोणाच्या घरात आहे हे विचारलं तेव्हा समोरून माणूस थोडा थांबला आणि थंड आवाजात म्हणाला, तुम्ही बस वेळेवर पोहोचा, बाकी सगळं तयार असेल. दुसऱ्याच दिवशी नूराच्या दारावर एक खाकी एन्व्हलप पडलेला होता. त्यात आधीच ठरल्याप्रमाणे हाफ पेमेंट होतं आणि लग्नाला जाण्यासाठी कुठे भेटायचं हा पत्ता होता. नूराने विचार केला, चला पार्टी भारी दिसते, पेमेंट एकदम टाइमावर आहे. तिने लगेच तिच्या बँड मेंबर्सना फोन केला, तयारीला लागा, वाळवंटात एक प्रायव्हेट वेडिंग आहे, पैसे एकदम कडक मिळतात. तिच्या बँड मेंबर्सना शंका आली, शहर सोडून गाव सोडून वाळवंटाच्या मध्यभागी कोण लग्न लावतं. त्यामुळे त्यांना हे थोडं विचित्र वाटत होतं. आणि मग तो दिवस आला जेव्हा त्यांना त्या लग्नाला गायला जायचं होतं. ऑगस्ट महिना होता. संध्याकाळी 7च्या आसपास नूरा आणि तिची टीम 2 गाड्यांमधून निघाले. रस्त्यावर हळूहळू काळोख पसरू लागला होता. शहराच्या लाईट मागे सुटल्या आणि चोहीकडे फक्त आणि फक्त अंधारलेलं वाळवंट उरलं. 45 मिनिटं गाडी चालवल्यावर त्यांना दिलेल्या पत्त्यानुसार एक जुनी सिमेंटची पाण्याची टाकी दिसली आणि तिथेच एक माणूस उभा होता. त्याचा अर्धा चेहरा अंधारात लपलेला होता. तो एक शब्दही बोलला नाही, फक्त त्याने हाताने इशारा केला, माझ्या मागे या. त्याच्याकडे एक जुनी मर्सडीज होती, पण ती अशी चमकत होती जसं काय आत्ताच शोरूम मधनं बाहेर काढली. त्या मर्सडीजच्या मागून नूराची गाडी चालत राहिली. रस्ता कधीच संपला होता. आता गाडी थेट वाळूतून चालली होती. आणखी अर्धा तास तसाच निघून गेला. चारही बाजूला गच्च काळोख. तेवढ्यात दूरवर त्यांना उजेड दिसला. जवळ गेल्यावर सगळ्यांचे डोळे उघडेच राहिले. वाळवंटाच्या मध्यभागी एक भला मोठा आलिशान जुना महाल उभा होता. त्यांनी समोर पाहिलं तर ती मर्सडीज त्यांच्या मागेच राहिली होती आणि आता हळूहळू ती दिसेनाशी झाली. त्या महालाचे दरवाजे पूर्ण उघडे होते आणि आतून अगरबत्तीचा, धुपाचा धूर आणि प्रचंड वास येत होता. नूरा आणि तिच्या बँडने महालात पाऊल ठेवताच वातावरणाचा फीलच बदलला. वाळवंटाच्या मधोमध असलेल्या त्या महालात सोन्याचे नक्षीकाम केलेल्या भिंती होत्या, महागातले इराणी कार्पेट्स होते आणि सगळं सजवलेलं होतं. तेवढ्यात एक बाई पूर्ण काळ्या बुरख्यात पुढे आली आणि तिने सांगितलं की नवरी थोड्या वेळात येईल, तुम्ही तयार राहा. ते लग्नाचं घर होतं. सगळे त्या पद्धतीने तयारही होते, पण एक भयानक शांतता तिथे होती. नूरा आणि तिच्या बँड मेंबर्सने स्टेजवर इन्स्ट्रुमेंट सेट केले. नूराने माईक चेक करायला हातात घेतला आणि माईक मधून एक विचित्र आवाज आला. नूराच्या आवाजासोबतच त्या माईक मधून एक आवाज येत होता. नंतर तो बंद झाला. मग पाहुणे यायला सुरुवात झाली. आता जाऊन तिथे सेलिब्रेशनचा माहोल बनला. नूराने गाणं गायला सुरुवात केली. हळूहळू पाहुणे नाचायला लागले, पण त्यांचं नाचणं विचित्र होतं. जसं काही त्यांच्या अंगात हाडच नाहीत, रबरासारखे ते कुठेही वळत होते. तेवढ्यात एका बाईने खुश होऊन नूराच्या हातात काही पैसे ठेवले. नूराने त्या बाईच्या हाताकडे पाहिलं तर तो हात पूर्ण जनावराच्या कातडीसारखा होता. नूराने गाणंच थांबवलं, पण सगळ्यांनी तिच्याकडे पाहिल्यानंतर तिने घाबरून ते पुन्हा सुरू केले. पण जेव्हा त्यांनी नाचणाऱ्यांचे पाय बघितले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना काय करावं कळत नव्हतं, कारण त्या लोकांचे पाय माणसांचे पाय नव्हतेच. ते बकरीचे किंवा मेंढ्यासारखे पाय वाटत होते. त्यांना कळलं होतं ते जिन आहेत. अरबी आणि इस्लामिक मान्यतेनुसार जिन म्हणजे आगीपासून बनलेले प्राण्यासारखे माणसं. त्यांचं वेगळंच जग असतं असं बोललं जातं. नूरा आणि तिचे बँड मेंबर्स पुरते घाबरले होते. गिटार वाजवणाऱ्या लैलाचे हात थरथरत होते. नूराला समजलं होतं की जर आपण गाणं थांबवलं किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला तर हे जिन आपल्याला जिवंत सोडणार नाही. जीव वाचवण्यासाठी तिने गाणं सुरूच ठेवलं. गात राहिली. रात्रीचे बरोबर 3 वाजले आणि अचानक महालातल्या सगळ्या लाईट्स गेल्या. भयंकर काळोख आणि हाडं गोठवणारी प्रचंड थंडी. नूराच्या तोंडातून भीतीमुळे वाफा निघत होत्या. तेवढ्यात तिची मैत्रीण जीवाच्या आकांताने ओरडली, पळा इथून. सगळ्यांनी हातातले इन्स्ट्रुमेंट्स, मायक्रोफोन, बॅग सगळं तिथेच टाकलं आणि त्या अंधारात धावत सुटले. त्या भुलभुलैयासारख्या महालातून कसं तरी ते बाहेर पडून गाडीत बसले आणि हेडलाईट सुद्धा न लावता त्यांनी गाडी थेट शहराच्या दिशेने पळवली. दुसऱ्या दिवशी सकाळी नूराने कुवेत पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. पोलीस नूराला घेऊन त्या वाळवंटात गेले. तिथे ती सिमेंटची टाकी होती.
गाडीच्या चाकाचे निशाण होते, पण महाल तिथे कसलाच महाल नव्हता. फक्त आणि फक्त वाळवंट होतं. पोलिसांना सुरुवातीला वाटलं की नुरा खोटं बोलते, पण जेव्हा पोलिसांनी जुने सरकारी रेकॉर्ड्स उघडून बघितले तेव्हा सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले. त्या वाळवंटात खरंच एक असा आलिशान महाल होता, पण तो महाल 1987 मध्ये म्हणजे नुरा तिथे जाण्याच्या 10 वर्षांपूर्वीच आगीत जळून खाक झाला होता. नुराला जेव्हा फोन नंबरवरून फोन आला होता तो कायमचा बंद झाला आणि नुराला मिळालेले ते ॲडव्हान्स पैसे नेमके कुठून आले याचा पत्ता पोलिसांना कधीच लागला नाही. त्या रात्रीच्या भयंकर अनुभवानंतर नुराने स्टेजवर पुन्हा कधीच पाऊल ठेवलं नाही. यशाच्या शिखरावर असताना कुवेतच्या नंबर 1 सिंगरने गाणं नेहमीसाठी सोडून दिलं. पण एक गोष्ट अशी की नुराने रिटायरमेंट घेतल्यानंतर या सगळ्या चर्चा रंगू लागल्या आणि त्यातूनच ही भयानक गोष्ट बाहेर आली. नुरा स्वतः या सगळ्यावर कधीच काही बोलली नाही. त्यामुळे वाळवंटातल्या त्या रात्री नेमकं काय घडलं, हे रहस्य खरं होतं की अफवा, हे कधीच कोणी सांगू शकणार नाही. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.